बघा मंडळी एवढ्या आणल्या तर शेंगा ऐकायला. दादा किती ऐकल्या सकाळपासून? एक पोती संपला असेल, दोन पोती संपले तर. आणि आता ही पोतभर राहिलेत फक्त. तरी भाव कमी झालेला नाही, भाव तेवढाच आहे. 30 रुपये पाव, 50ला अर्धा. आणि शेंगा म्हणजे कसं येतात का जवळून बघा किती चांगल्या गावरान शेंगा आहेत का. तरी पण एवढ्या वरून इतका पाऊस यायला लागला, आभाळ आले चौकून. सगळा पूर्ण बाजार भरला. आता 2 वाजून गेले तर बाजार भरलाय. 2च्या पुढून 3च्या पुढून जास्त गिराईक येते. कमी जास्त केला 20 रुपये पाव असं गिराईक नुसतं पुढे विचारून जाते. पण पुढे बी तीच भाव चालू असते, पण तशी करीत नाही ती. सगळं कमी जास्त भाव करते. मेथी पलीकडे आमच्या गाववाल्याच शेपा येतात. शेपा बी 10 रुपयाला पिंडी फक्त झाली आणि 20 रुपयाला पिंडी. बघा इतकं बारीक बघते ती घेताना सुद्धा. शेतात नेल्यावर सगळ्यांना एक दिवस आहे का ना, मग कळते त्यांना कसं महाग आणि स्वस्त असते ते. तरी ऊन नाही, फक्त आभाळ आले म्हणून पाऊस यायला. पाऊस तर आला ना तर सगळा राडाच होता या भाजी इकायचा. बघा एवढी झाली इकायची. 30 रुपये पाव किलो. बघा आता एक गिरायक आलं. असं संपत आता चालूच झाले ते गिरायक यायची. कारण आता इथून पुढे 2च्या पुढेच येते. ते लोक पाऊस पाण्यात येत नाही, तर आम्हाला फक्त शेतकऱ्याला पाऊस पाणी नसते. 12 महिने सारखं चालूच. इकडे पाठीमागं पण आता सगळं शेपा तांबाटी सगळे आमच्या गाववाल्याचीच लाईन आहे. 50 असलं तर मग आणि का पाव किलो घ्या म्हणजे 50च्या बरोबर वाटत. मी तुम्हाला मेथीची पेंडी 15 रुपयाला होय. 15 रुपयाला कशी परवडण म्हणावं. मेथीची पेंडी 15 रुपयाला महाग होते. 20 रुपयाची पेंडी फक्त 5 रुपयामुळं ती काका ठेवून गेले. फक्त 5 रुपयामुळं. बघा किती बारीक बघावं लागते पैशाला. फक्त आम्हाला कळत नाही, आम्ही लगेच कमी जास्त करून घेऊन टाकतो. बघा आले बघा गिराईक लगेच. एक गिराईक आलतं, म्हणले कशा शेंगा येतात विचारून गेलेत. 5 किलो शेंगा घ्यायच्यात म्हणून. नुसतं इथून चक्र मार आपण पिकांना घ्यायचा पता नाही. नुसतं कमी भाव सगळ्यात पाहिजे. काका चालले का काय ती शेप हे करून जागा बदलायला लागली काय की इकाना म्हणून. इथं पलीकडे कुठतरी जागा धरली असेल. काय करतात नाही ऐकल्यावर तरी पडदिशी नाही इकून पटपटा गावाकडे नेऊन जायचं असते. गावाकडं पावसा पाण्याचं रिकामा पोतभर संपलेत वाटते ना. घ्या मावशी चांगल्या शेंगा येतात, गावरान शेंगा येतात. निभर नाही मग कवळ्या तरी कसं खायला तरी येतात का कवळ्या. खाऊन बघा पण किती चव लागते. चांगले येतात कवळ्या असल्यावर त्यात हिट तयार झालेलं नसते तर ती थोड्या मध्यम येतात. कवळ्या नाही तर खाऊन बघा मग सांगा. अहो सकाळपासून 2-3 पोती विकल्यात, फक्त एवढ्या राहिल्या तर. तवा आलेले तर बाजार भरलेला सुद्धा नव्हता. तवा येऊन बसलं तवर 2 पोती विकून गेले. आहे का ना दादा. सगळ्यात आम्ही आधी लवकर येऊन बसलो होतो. झाले आता संपत येत. एक 2-3 तासात संपत येत.